55 वर्षीय महिलेवर ऊसाच्या शेतात लैंगिक अत्याचार, योनी आणि गुरुद्वारमध्ये ऊस घातले. संतापजनक घटना. माणसासारखा विकृत आणि नीच प्राणी या सृष्टीमध्ये शोधूनही सापडणार नाही. या नीचपणामध्ये अलीकडच्या काळामध्ये जास्तच भर पडली आहे. इंटरनेटसारख्या सुविधेचा योग्य वापर न समजल्याने शहरी सदन घरातील मुलेच नाहीतर गरीब दुर्गम भागातील मुलेही विकृत वासनेने पछाडलेले आहेत. या कोवळ्या मनात किती विकृत चाळेत चाललेले असतील हे सांगता येत नाही. इतकी भयानक परिस्थिती आज समाजामध्ये आहे. नंदुरबारसारख्या जिल्ह्यामध्ये एका 55 वर्षीय महिलेवर 23 वर्षाच्या तरुणाने केलेला अत्याचार काळजाचा थरकाप उडवणार आहे. त्याने ज्या अमानुषतेने तिच्यावर अत्याचार करून तिचा जीव घेतला ते पाहता त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी संतप्त मागणी होत आहे. या निर्दय आणि धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या आदिवासी बहुल तालुक्यातील विसरवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत गंगापूर या छोट्या गावामध्ये लीलाबाई जात्या वसावे ही 55 वर्षीय वयाची कष्टकरी महिला आपल्या कुटुंबियासमेत राहते. लीलाबाईच्या पतीचे म्हणजे जात्या वसावे यांचे कारण परत्वे आकस्मिक निधन झाले आहे. एवढेच नाही तर तिचा करता धरता एकुलता एक मुलगाही काळाने ओढून नेला असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून लीलाबाई आपली विधवा सून म्हणजे मयत मुलगा शैलेची पत्नी मोहिनी हिच्यासोबत राहते. लीलाबाईला नातवंडही आहेत. लीलाबाई आणि मोहिनी या दोघी दिवसभर इतरांच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा निर्वाह करतात. या दोघीही वेळप्रसंगी इतरांच्या मदतीला धावून जातात. शक्य असेल तेवढी आपल्याकडून मदत करतात. त्या कारणाने त्या गंगापूर गावामध्ये प्रसिद्ध आहेत. मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी लीलाबाईच्या जीवनामध्ये अतिशय वाईट घटना घडली. दिवसभर काबाड कष्ट करून थकलेल्या लीलाबाईला सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान गंगापूरच्या वेशीवर असलेल्या नानगीपाडा या गावी जावं लागलं. तातडीचं काम असल्याने कामासाठी नानगीपाडा गावाला जात आहे. काम होताच तत्काळ परत येते असे सुनेला सांगून लीलाबाई घराबाहेर पडली. लीलाबाई सहसा आपल्या विधवा सुनेला आणि नातवंडांना घरी एकटी सोडून कधीही बाहेर गावाला जात नाही. कामानिमित्त गेलीच तर काम संपल्यानंतर तत्काळ घरी परतायची. त्या दिवशी म्हणजे दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी कामानिमित्त ज्या नानगीपाडा गावाला गेले होते त्या गावाचे आणि गंगापूरचं अंतर खूपच कमी होतं. पण रात्री 9 वाजले तरी लीलाबाई घरी परतली नसल्यामुळे लीलाबाईची सून मोहिनी, नातवंड सुमित आणि सुष्मिता असे तिघेजण लीलाबाईच्या शोधार्थ नानगीपाड्याला जायला निघाले. गंगापूर गावातून नानगीपाडा गावाकडे जाताना रात्री 9:30च्या दरम्यान गंगापूर गावातील शेतकरी कृष्णा पुण्या वसावे यांच्या शेतालगत असलेल्या रस्त्याकडेला लीलाबाईच्या सुनेला म्हणजे मोहिनी हिला लीलाबाईचा चपला दिसून आल्या. लीलाबाईचा नातू सुमित आणि नात सुष्मिता यांनी आजीच्या चपला ओळखल्यामुळे मोहिनी मनातून घाबरून गेली. तिला दरदरून घाम फुटला. मन चिंती ते वैरी न चिंती असा प्रकार तिच्या मनामध्ये निर्माण झाला. मनाचा हिय्या करून मोहिनी मुलांच्या समवेत ज्वारीच्या शेतात घुसली आणि ती सासू सापडते का ते शोधू लागली. तेव्हा तिला ज्वारीच्या शेतात सासूचा विवस्त्र अवस्थेतील देह दिसला. मोहिनीचे काळीज चरकले. ती तिची सासू लीलाबाईच होती. ती प्रचंड वेदनेने विवळत होती. लीलाबाईच्या गुप्तांगात ज्वारीचे कोरडे ताटे खुपसले होते. मागील बाजूने गुरुद्वारातही ज्वारीचे कोरडे ताटे खुपसले असल्यामुळे जखमा होऊन त्यातून रक्त वाहत होते. ती मरणासन्न अवस्थेमध्ये होती. मोहिनी घटनास्थळी एकटीच असल्याने तिने तत्काळ गंगापूर गावामध्ये धाव घेतली आणि गावातील लोकांना घडलेली हकीकत रडत रडत सांगू लागली. लीलाबाईबद्दल गावातील लोकांना सहानुभूती असल्याने मोहिनी सोबत राजेश फुलसिंग गावित, विपुल वसावे, सुरूपसिंग मधुकर वसावे, शैलेश शरद वसावे, अमरसिंग वसावे, राहुल वसावे आदी मंडळी घटनास्थळी दाखल झाले. लीलाबाईची ती अवस्था पाहून त्यांना संताप अनावर झाला. या दरम्यान
गावामध्ये ही घटना वाऱ्यासारखी पसरली। गावचे पोलीस पाटील अनिल वसावे यांना ही घटना कळताच ते सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनेची माहिती संबंधित विसरवाडी पोलीस स्टेशनला कळवण्यात आली। माहिती समजताच विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। लीलाबाईला त्या अवस्थेमध्ये विवळताना पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचेही अंग शहारून गेले। तिची अवस्था पाहून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल केले। घटनास्थळाचा आणि तिच्या जखमी अवस्थेचा पंचनामाही करण्यात आला। लीलाबाईवर युद्ध पातळीवर उपचार सुरू झाले, पण अति रक्तस्राव झाल्याने तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। त्यानुसार तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले। तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला। या घटनेने गंगापूर गावामध्ये भयान शांतता पसरली। लीलाबाईवर अत्याचार करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येऊ लागला। या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांना समजताच त्यांनी विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आणि नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तात्काळ प्रकरणाची उकल करण्याची व आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या। कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना घटनेवर प्रकाश टाकून या घटनेतील गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याला गजाआड करण्याचे आव्हान विसरवाडी पोलिसांच्या समोर उभे ठाकलेले होते। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी पोलीस उपनिरीक्षक देविदास वडघुले, जमादार रामचंद्र मोहने, हेड कॉन्स्टेबल सुरेश मोरे, कॉन्स्टेबल सागर चौधरी, श्याम पेंढारे, निखिल ठाकरे, महिला कॉन्स्टेबल प्रिया मोरे आदींचा समावेश असलेले शोध पथक गठीत करून त्यांना मोहिमेवर रवाना केले। तपासाचा प्राथमिक भाग म्हणून विसरवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने लीलाबाईच्या नजीकच्या नातेवाईकांचे, शेजाऱ्यांचे, लीलाबाई व तिची सून मोहिनी मोलमुद्री करायला जातात तेथील लोकांचे, गंगापूर गावातील रहिवाशांचे प्राथमिक जबाब नोंदवून घेतले। त्यावेळी पोलिसांची नजर गंगापूरमधील रविराज रजनीकांत वसावे, गौतम भावसिंग वसावे यांच्या प्राथमिक जबाबावर स्थिर झाली। घटना घडली त्या दरम्यान रविराज वसावे आणि गौतम वसावे हे दोघेजण गंगापूर गावातील सुमन दादाच्या टपरीवर शिळोप्याच्या गप्पा मारत बसले होते। त्यावेळी गंगापूर गावातील मणिलाल उर्फ टायबूत छगन वसावे हा 23 वर्षीय युवक धुळीने माखलेल्या अवस्थेमध्ये अनवाणी घटनास्थळाकडून घाईगडबडीत झपाट्याने जाताना रविराज आणि गौतम वसावे यांना दिसला। ही माहिती त्यांनी पोलिसांना जबाबात दिली। आता पोलीस टायबू उर्फ मणिलाल छगन वसावे याच्या घरी जाऊन धडकले। तो घरी नसल्याचे सांगण्यात आले। दरम्यान पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांच्या सूचनेवरून घटनेच्या तपासाला गती यावी म्हणून नंदुरबारहून श्वान पथक गंगापुरात दाखल झाले होते। घटनास्थळी आणि परिसरामध्ये लीलाबाईचा चपला होत्या, त्याबरोबर अज्ञात पुरुषाच्याही चपला होत्या। श्वान पथकाला या दोन्ही चपलांचा व इतर वस्तूंचा वास देऊन संशयित गुन्हेगाराचा माग काढण्याचा विसरवाडी पोलिसांनी प्रयत्न केला असता श्वान पथक सरळ टायबू उर्फ मणिलालच्या घरी जाऊन धडकल्यामुळे टायबूवरचा पोलिसांचा संशय बळावला। आता पोलिसांचे लक्ष टायबूवरच केंद्रित झाले। तो घरी तर नव्हता, पोलीस त्याच्या मागावर होते। टायबू उर्फ मणिलाल हा चिंचपाडा रेल्वे स्टेशनवरून सुरतकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसून पसार होण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी शोध पथकाला तत्काळ चिंचपाडा रेल्वे स्टेशनवर पाठवले। चिंचपाडा रेल्वे स्टेशनवर सुरतकडे जाणारी रेल्वे उभी होती। विसरवाडी पोलीस स्टेशनचे शोध पथक रेल्वे स्टेशनवर पोहोचताच त्यांनी रेल्वेच्या डब्यामध्ये प्रवेश करून टायबूचा शोध घेण्यास सुरुवात केली। मिळालेली माहितीनुसार सर्व प्रवाशांचे बारकाईने निरीक्षण करत असताना टायबूची नजर पोलिसांकडे गेली व तो रेल्वेच्या डब्यातून बाहेर पळण्याचा प्रयत्न करू लागला। पोलिसांनी टायबूचा पाठलाग सुरू केला। टायबू आदिवासी तरुण असल्याने काटक आणि धावण्यामध्ये तरबेज होता, तरी पोलिसांनी टायबूचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले। टायबूला
विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी त्याच्याकडे चौकशी केली, पण टायबू चाणाक्ष असल्याने तो आपण त्या गावचे नाहीच अशी भूमिका घेत होता. यावेळी शोध पथकातील पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र त्याचे अवसान गळाले आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. कोणताही पुरावा नसताना या घटनेवर अल्पावधीत प्रकाश टाकल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांचे अभिनंदन केले. मयत लीलाबाई जात्या वसावेची सून मोहिनी शैलेश वसावे हिने विसरवाडी पोलीस स्टेशनला टायबू उर्फ मणिलाल छगन वसावे या 23 वर्षीय कामांध तरुणाविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करून टायबूला गजाआड करण्यात आले.